आज दुपारच्या जेवणात मी मेथीची भाजी करणार होते आणि यांनी 2 पेंड्या आणल्या होत्या. सो एक पेंडी मी आज करणार होते आणि एक मी बॉक्समध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिली होती. आज मेथीची भाजी, गवारीची शेंग आणि खिचडी करणार होते. सो ही सगळीची तयारी मी आधीच करून घेतली, कारण हे सगळं उभं राहून तयारी केलं ना की फार पाय दुखतात. आणि ह्या दोघींचं बघा मी तयारी करताना किती छान अभ्यास करणं चालू आहे. आता बारकं तर काही अभ्यास करत नाही, पण तिचं सुरू असतं काही ना काही. आता ते साऊला झोपायचं होतं म्हणून तिला आधी खायला शिरा केला आणि असा दुधातला शिरा कधीतरी तुम्ही पण ट्राय करून बघा, खूप छान चव लागते. वेगळी काही रेसिपी नाही. जिथं आपण पाणी घालतो शिऱ्यामध्ये तिथं फक्त दूध घालायचं आणि बाकी आहे तसंच घालायचं. आता ही मस्त असा शिरा झाला होता आणि साऊचं सांगणं चाललं होतं की ही माझा आहे, हा दीदीचा आहे. तिचं ना खाणं कमी आणि खाण्यासोबत खेळणंच जास्त चाललेलं असतं. मग कसं तरी नादी लावून मी साऊला खाऊ घातलं आणि तिला झोपी लावलं, कारण तिनं झोपीला आली ना ती काहीही काम करू देत नाही, म्हणून आधी तिला झोपी लावावं लागतं. नंतर मी बाकीची खिचडी राहिली होती आणि भाज्या पण राहिल्या होत्या करायच्या, त्याची तयारी मी आधीच केली होती. अशी मेथीची भाजीमध्ये मुगाची डाळ थोडीशी भिजवून घालायची, मस्त लागते. आणि मग नंतर सगळा स्वयंपाक केला आणि असं सगळा स्वयंपाक होता. चलो बाय.